नमस्कार, मी आचल आणि तुम्ही बघताय लोकवाहिनी न्यूज चॅनलचं महाराष्ट्र टॉप 20 फास्ट बुलेटिन। एक आढावा घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा। नंदुरबार जिल्ह्यात मिनी ट्रक खड्ड्यात कोसळली, 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी। पुणे जैन ट्रस्टची मालमत्ता बिल्डरला विक्रीचा विरोध, जयंत पाटील यांचा आंदोलकांना पाठिंबा। पुण्यात अधिकारी असल्याची भासवून वृद्धाला डिजिटल अटक, तब्बल 1.44 कोटी रुपयांची फसवणूक। डीपफेक व्हिडिओच्या चिनी फसवणूक करणाऱ्या मदत करणाऱ्या डिजिटल मार्केटिंग फर्म मधील 4 जणांना अटक। कोणताही राजकीय पक्ष मतदार यादीत बदल करू शकत नाही, महाराष्ट्र निवडणूक आयोगाचा आदेश। कुंभमेळ्यापूर्वी नाशिक विमानतळावरील नवीन धावपट्टी कार्यान्वित करा, भुजबळांची केंद्राला विनंती। बुलढाण्यात भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये महागड्या कारच्या मालकीवरून वाद। धनगर समाजाला अनुसूचित जातीचा दर्जा देण्यास विलंब, एका व्यक्तीने केली आत्महत्या। बीडमधील व्यक्तीची गोळ्या घालून हत्या, घटनास्थळावरून पिस्तूल जप्त। मुंबईतील मालाडमधील दुकानांना भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही। ठाणे महानगरपालिका निवडणूक, शिवसेना, उबाटा आणि मनसे एकत्र लढतील, 75हून अधिक जागा जिंकतील, राऊतांचा विश्वास। ठाण्यात वेश्या व्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश, 3 महिलांची सुटका। ठाण्यात अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायात ढकलल्याप्रकरणी न्यायालयाने महिलेला 7 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली। महाडमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 2 आरोपींविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल। चंद्रपुरात बनावट दारूचा मोठा साठा जप्त, वाहन सोडून आरोपी फरार। संभाजीनगरमध्ये कुशन दुकानाला आग, अग्निशमक विभागाच्या अथक प्रयत्नांना अनर्थ टळला। बेकायदेशीर शाळा चालवणाऱ्या ट्रस्टला हायकोर्टाचा दणका, ठोठावला लाखांचा दंड। शिवाजी पार्कमध्ये फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई होणार, पोलीस ठाण्यात रहिवाशांची लेखी तक्रार। मुंबईतील फोनिक्स मार्केट सिटीमध्ये मॉलमध्ये बिबट्याचा धुमाकूळ, एकावर हल्ला। आणि मुंबईत आज मनसेचा मेळावा, उद्धव ठाकरेंसोबत युतीबाबत चर्चा होणार। आणि यासह लोकवाहिनीच्या महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी लोकवाहिनीशी जोडून राहा। नमस्कार।